नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात विशाल मोर्चा। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून स्थलांतरित करण्याचा प्रस्तावित निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज मराठवाडा बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यालयासमोर विखे पाटील यांच्या पोस्टरवर अंडे फेकून रोष व्यक्त करण्यात आला। मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 जून 2026 रोजी सेवन हिल उड्डाणपूल ते गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये विविध सामाजिक, राजकीय व नागरिक संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यालय आमच्या हक्काचं, स्थलांतर रद्द झालंच पाहिजे, मराठवाड्यावर अन्याय चालणार नाही अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवरही टीका केली। मराठवाड्याचे भाजप आमदार खासदार काय करत आहेत या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली। कार्यालय स्थलांतरित झाल्यास मराठवाड्याच्या विकासावर परिणाम होईल तसेच स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कामकाजात अडचणी निर्माण होतील असा आरोपही यावेळी करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की स्थलांतरणाचा निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। तरी सर्व महिलांना विनंती आहे की घोषणा मोठ्याने आणि मोठ्या आवाजात द्यायची आहे। अरे विखे पाटलाचं करायचं काय? अरे त्या हरामखोर विखे पाटलाचं पालकमंत्री काय करताय जवाब दो। कार्यालय पळालं का? पालकमंत्री काय करताय जवाब दो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। रमेश दादा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्य अभियंता कार्यालय पळवणाऱ्या विजेचा, मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधी पिटिशन दाखल करणाऱ्या विजेच्या कारखान्याची चौकशी, उत्तर महाराष्ट्रानं मराठवाड्यावर केलेल्या अन्यायाचा अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या विखे पाटलाचा, हजारो शेतकऱ्याच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यात गरिबी आणणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यामध्ये
मराठवाडा पाटबंधारे विकास मुख्य अभियंता कार्यालय हे मंत्री विखे राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेडला स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत बेकायदेशीर आहे. त्याला नियामक मंडळाची मान्यता नाही. जननियामक मंडळाची मान्यता नसताना फक्त आदेशावरून मान्य कार्यकारी संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा हा निर्णय रद्द करावा. आणि दुसरी आमची मागणी आहे की आमचं जे मराठवाड्याच्या जे मांदाडे समितीची नेमली होती मराठवाड्याच्या पाण्यावर ती त्वरित बरखास्त व्हावी. आम्ही 48.59 म्हणजे 65% वर नसल्यावर या मराठवाड्यामध्ये वरून पाणी सोडण्याचा कायदा आहे संगही पाणी पद्धतीनं, परंतु तो कायदा अंमलात न आणता हे नगर आणि नाशिकचे लोक आमच्या विरोधामध्ये आमचे विखे पाटील आणि हे सारे पश्चिम महाराष्ट्रातले छगन भुजबळ सहित सारे लोक आमच्या विरोधात कोलेबाई सर हे सर्व पिटिशन दाखल करतात त्यांच्या कारखान्याच्या वतीनं. म्हणून 15 ऑक्टोबरला पाण्याची डेडलाईन असताना आम्हाला 30 ऑक्टोबरच्या नंतरच समजा पाऊस कमी पडला तर आम्हाला पाणी मिळतं. आता सध्या आमचं मराठवाड्यावरचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आमची जी जवळपास 49 लाख हेक्टर जमीन जी आहे त्या 49 लाख हेक्टरपैकी फक्त आमची 20 लाख हेक्टरपर्यंत आमची जमीन भिजते आणि बाकीची 29 लाख हेक्टर जमीन जी आहे ती खऱ्या अर्थाने इथं पडीत आहे. आणि पडीत असल्यामुळं त्याला 5 पिढ्यापासून पाणी न मिळाल्यामुळं आमच्या भागातला शेतकरी अत्यंत गरीब आहे आणि पर्जन्यमान कमी आहे. त्यातल्या त्यात हे पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण करतात उत्तर महाराष्ट्राचे विखे आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात 1300 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. हा घाट का घातला जातो कार्यालय स्थलांतराचा हा घाट का घातला कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट का घातला होता? मला असं वाटतं विखे पाटील अत्यंत व्यावहारिक माणूस आहे. त्याला या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे जेवढ्या जमिनी आहे जेवढ्या बिल्डिंग आहे त्या साऱ्या बिल्डरला द्यायच्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे सारं काम कारस्थान केलेलं आहे. आणि आमच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं विखे पाटलाला माननीय मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे फडणवीस साहेबाला की याला पहिल्यांदा त्या आमच्या गोदावरी खोरेचा जो चार्ज आहे त्यांच्याकडं तो चार्ज काढून घ्या नसता त्याला मागणी. दादा पाश्चिम महाराष्ट्राचे नेते जसे एकत्र येतात तसे मराठवाड्याचे नेते मग पाण्याच्या प्रश्नावर एकत्र आहेत. एकतर मराठवाड्यामध्ये आता आम्ही सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता बऱ्याच वेळा डॉक्टर कल्याण काळे साहेब येत आहेत खासदार आणि अंबादास दानवे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा दौरा आहे धाराशिवला त्यामुळं ते येऊ शकले नाही. ते म्हणत सकाळी 9ला मोर्चा काढा पण 9ला लोक येत नाही आणि म्हणून आमचं जे आहे ते आम्ही साऱ्या मराठवाड्यातल्या लोकांना एकत्रित करणार आहोत. आमच्या इकडचे जे आमदार आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे म्हणजे शिंदे गटाचे त्या आमदारापैकी आपला मंत्री आमचा संजय शिरसाट आहे पण त्याला पाण्याचं काहीच कळत नाही आणि त्यामुळं आणि तो त्याला विखेला जबाबही विचारू शकत नाही एवढी शक्ती यांच्याकडे नसल्यामुळं हे मराठवाड्यातले मंत्री आणि आमदार त्यांना घाबरतात. प्रत्येकाला काहीतरी आपलं स्वतःचं काम करून घ्यायचं आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतात बेरोजगारी वाढते. आजपर्यंत मराठवाड्यातल्या जवळपास 5 लाख लोकांनी मुंबई येथे स्थलांतर केलं आणि स्थलांतर होऊन आमच्या भागातले लोक त्या ठिकाणी गेले पोटा पाण्यासाठी आणि याला जबाबदार फक्त आमचे लोक आहेत. 72 आमची परवड चालू आहे म्हणून आमची मागणी आहे की विखे पाटील आणि उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाड्याला फार मोठा धोका आहे आणि आमचं जे त्यांनी पाणी पळवलं 50 TMC त्याच्यामुळं त्या 50 TMC पाण्याऐवजी आम्हाला संगही पाणी वाटपाचा कायदा आला परंतु आमचं 81 असताना त्यांचं 196 TMC पाण्याऐवजी 157 भरलं परंतु मराठवाड्याच्या पाण्याचा वाटा न ठरल्यामुळे मराठवाड्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही.